बेरोजगारांच्या संयमाचा अंत. हिंगोलीत भागवत कबाडी यांच्या आमरण उपोषणाचा चौथा दिवस. केदारखेडा. प्रतिनिधी बी.के. धसाळ. महाराष्ट्रातील लाखो प्रशिक्षित व शिक्षित बेरोजगार युवक युवतींना रोजगाराच्या नावाखाली केवळ आश्वासने देऊन वाऱ्यावर सोडण्यात आले आहे. अनेकांना प्रशिक्षण देऊनही प्रत्यक्ष रोजगारापासून वंचित ठेवण्यात आल्यामुळे शासनाच्या या उदासीन व निष्क्रिय भूमिकेविरुद्ध संतापाची लाट उसळली आहे. या अन्यायाविरोधात युवा प्रशिक्षणार्थी संघटना, महाराष्ट्र राज्याचे भागवत कबाडी यांनी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत असली तरी प्रशासनाकडून अद्याप ठोस दखल घेण्यात आलेली नाही. शासनाने तात्काळ सकारात्मक निर्णय न घेतल्यास हे आंदोलन केवळ हिंगोलीपुरते मर्यादित न राहता संपूर्ण राज्यभर लोकशाही मार्गाने अधिक तीव्र केले जाईल, असा सडेतोड इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. आंदोलकांच्या प्रमुख मागण्या. शासकीय कंत्राटी रोजगार. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत ज्या शासकीय आस्थापनांमध्ये उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात आले आहे त्याच आस्थापनांमध्ये सर्व पात्र प्रशिक्षणार्थींना तात्काळ शासकीय कंत्राटी पद्धतीने सामावून घ्यावे. मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी. कौशल्य विकास विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी युवकांच्या अपयशी नियोजनाची आणि उपेक्षेची नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. रोजगार हमी कायदा. महाराष्ट्रातील तरुण तरुणींच्या भविष्याची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी राज्यभरात रोजगाराची पक्की हमी देणारा प्रभावी कायदा तात्काळ लागू करावा. युवा प्रशिक्षणार्थी संघटनेने राज्य सरकारला थेट आव्हान दिले आहे की तरुणांच्या संयमाचा अंत न पाहता त्यांच्या रास्त मागण्यांवर त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावा. अन्यथा या आंदोलनाची धग संपूर्ण महाराष्ट्रात पसरल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी शासन व प्रशासनाची राहील.